आणि याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आंदोलक स्वतः मनोज जरांगे पाटील जोडले गेलेले आहेत। मनोज जरांगे पाटील, आपलं TV9 मध्ये स्वागत। आणि सर्वात माझा पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे आत्ताचीच नुकती बातमी आली की बबनराव तायवाडे यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहात। तुम्ही जे आरोप केलेला आहे की ओबीसी नेते वातावरण बिघडत आहेत, मात्र ओबीसी नेते वातावरण बिघडवत नाहीत, तर मनोज जरांगे पाटील हे स्वतःच वातावरण बिघडवत आहेत। आणि आम्ही काय वातावरण बिघडवलं? शांततेत राहतो। आणि याच्यापेक्षा शांततेत आंदोलन असू शकत नाही। भारत देशात इतकं शांत आंदोलन दुसरं कुठलं असणार आहे? आम्ही काय बिघडवलंच नाही ना। काय संबंध नाही बिघडवायचा आमचा। माझाच मला आवाज येतोय का? नाही येतोय, तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत। हो, नाही, मी सांगितलं की आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडत नाहीत, आम्ही शांततेचं आव्हान करतोय। महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे शांततेचं आंदोलन आहे। याच्यापेक्षा शांततेत काय असू शकतं? काय वातावरण बिघडलं सांगावं त्यांनी। त्यांचेच लोक विनाकारण, त्यांचेच नेते, सामान्य ओबीसी बांधव तर काहीच बोलत नाहीये। त्यांचेच ओबीसी नेते वेगळे स्टेटमेंट करून वातावरण बिघडवतात। असे कित्येक उदाहरण मीडियासमोर सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रासमोर सुद्धा आहेत। त्यांचेच वेगळे करणार, आम्ही हिंसाचार करणार, सभेमध्ये हिंसाचार होणार, परत काहीतरी वेगळं सांगणार। इतक्यात आत्महत्या मराठा समाज झाल्या, तिकडे भेटायला नाही गेले, परंतु त्यांच्याच लोकांनी जाळपोळ केली आणि तिथंच हेच भेटायला गेले। म्हणजे हे यांचेच शब्द आहेत, हेच मराठ्यांना विरोध करतात। आता मंत्री झालेला माणूस हा सगळ्या जनतेचा असतो, तो हे माणूस सरळ विरोधात बोलतो। विरोधी पक्ष नेता घटनेच्या पदावर बसलेले असताना ते वेगळे मराठ्यांच्या विरोधात स्टेटमेंट करणार। वातावरण कोण बिघडवतं हे महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या। आम्ही बिघडवतच नाहीत, आमचं शांतते सुरू आहे। उलट आमच्यावरच राज्य सरकारनं दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करायला लावलेत महाराष्ट्रभर आता आमच्यावरच। काय ओबीसी नेत्यांनी काय बर्डन आणलं या बीड जिल्ह्यावरती आणि इकडे तिकडे? त्यांचेच लोक महाराष्ट्रात हिंगोली असेल, नांदेड असेल, बऱ्याचशा जिल्ह्यात सुद्धा खोटे गुन्हे दाखल केलेत। ते कुर्डुवाडीला सुद्धा, तिकडे सोलापूर जिल्ह्यातही खोटे गुन्हे दाखल केलेत विनाकारण। सरकारच आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करत आहे। आम्ही वातावरण कुठं बिघडवतो? नक्कीच जरांगे पाटील, याला जोडून माझा पुढचा प्रश्न सरकारही आहे। आता जाणून बुजून करायला, परंतु सरकारला सुद्धा सांगणे आमचं, तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल केले तरी आमचा हक्क आम्ही मिळवणार आहे। याला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की विजय वडेट्टीवार यांनी काल आवाहन केलं आहे की आपण कुणाचं नेतृत्व स्वीकारतोय याचा विचार मराठा तरुणांनी करावा। त्याचा रोख म्हणजे वडेट्टीवार यांचा रोख पूर्णपणे तुमच्यावर होता। मराठा समाज चांगला माहिती आहे कोणाचं स्वीकारायचं, आणि आम्ही नेतृत्व थोडंच मानलंय स्वतःला, आम्ही सेवक मानलंय। आणि समाजाला माहिती आहे वाटोळ करणारच किती ऐकायचं, किती वरबडून खाल्लंय यांनी मराठ्यांच्या लेकराचं 70 वर्ष हे सगळ्याला माहिती। त्याच्यामुळे यांचे सल्ले द्यायची काही गरज नाही मराठ्यांना। मराठ्यांना चांगलं माहिती की मराठ्यांचं कल्याण कोण करणार आहे, मराठ्यांसाठी कोणता नेता झटणार आहे, मराठ्यांसाठी कोणतं सरकार झटणार आहे, कोणतं सरकार मराठ्यांच्या विरोधात आहे, कोणचा ओबीसी नेता मराठ्यांच्या विरोधात आहे। ओबीसी समाज गावखेड्यातला मराठ्यांच्या पाठीशी आहे। धनगर बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, दलित बांधव असेल, सगळे मराठ्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे यांचे सल्ले द्यायची काय गरज नाही आम्हाला माहिती आहे यांनी वरबडून खाल्लंय आमचा हक्काचा आता नोंदी मिळायला लागल्यात, कायदेशीर मार्गाने आम्हाला ते आरक्षण मिळायला लागलं। यांचं पोट दुखायलंय आता, पण कायदा असतो, कायदा आम्हाला आमचा अधिकाराचा असणार आम्हाला देणारच आहे। कारण कायद्याच्या पुढे कोणाला जाता येत नाही। यांनी किती बी आधळापट केली तरी ही कायदा यांचा ऐकू शकत नाही। आता आमच्या नोंदी मिळाल्यात, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा कायदा पारित होऊन मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करून सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे। ते अंतिम सत्य, फक्त त्यांना खाऊ द्यायचं नाही। आमचं आता इतके दिवस खाल्लं, ती पोटदुखी आहे, त्यामुळे आता आम्ही आमचं घेणारच आहे। ती पोटदुखी त्यांचे होणार नाही। त्यांनी कितीही वातावरण दूषित होण्याचा प्रयत्न केला ओबीसी नेत्यांनी तरी होणार नाही। कारण ओबीसी बांधव, मराठा बांधव आम्ही समोरासमोर उभे राहणारच नाहीत। आम्ही जाहीर आव्हान केलं मराठ्यांना की अजिबात ओबीसी बांधवांच्या समोर आपण उभं राहायचं नाही। ओबीसी बांधवांना आम्ही आव्हान केलेलं आहे, आपण एकमेकाच्या समोर उभं राहायचं नाही। सामान्य मराठ्याला झुंजायला लावलेली, सामान्य ओबीसी बांधवाला झुंजायला लावतो, अजिबात झुंजायचं नाही आपण। हे नेते हे यांचे राजकीय पोळे भाजवण्यासाठी आपल्याला एकमेकाला दूषित वातावरण करते, आपण दूषित होऊ द्यायचं नाही आणि आम्ही होऊ देणार नाही, शब्द आहे आमचा तुम्हाला।
मनोज जरांगे पाटील, काल आपण पाहिलं की अजित पवार दिल्ली दौरा करून आले, अमित शहा यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये जवळपास 40 मिनिटं अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडली। या भेटी दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तुमच्यापर्यंत त्या भेटीची काही माहिती आली आहे? नाही, अधिकृत नाही आली, पण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आलेली चांगली गोष्ट आहे। जर विषय झाला असेल तर मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश होईल, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील, चांगली गोष्ट आहे। जर तिथे विषय झाला असेल तर ही चांगली बाब आहे। अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही मागणी करता आहात आरक्षणाची, मात्र मराठा संघटना किंवा विविध मराठा संघटनांचे जे समन्वयक आहेत त्यातीलच दिलीप पाटील यांनी आत्ताच एक वक्तव्य केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांची भूमिका चुकीची आहे। म्हणजे तुम्ही जे ईडब्ल्यूएस प्रवर्ग रद्द करून 10% आरक्षणाची मागणी केली आहे, तुम्ही एक प्रकारे सरकारला त्यांचा पेपर सोपा करून दिलाय असं दिलीप पाटील म्हणताय। मराठ्यांना सगळं माहिती आहे कोणती मागणी बरोबर आहे। नाही, म्हणजे तुम्ही कुठल्या मागणीवर ठाम आहात की कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या की वेगळं आरक्षण द्या? कारण इतर मराठा समन्वयक जे आहेत किंवा मराठा संघटना आहेत त्यांची मागणी आहे की स्वतंत्र आरक्षण हवं। आता हे काय नवीन सांगण्याची गरज नाही। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र हीच मागणी आहे आणि मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा। मराठा 50% आतमध्ये आला पाहिजे, ही महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांची मागणी आणि तीच आपली भूमिका आहे। आपण समाजाच्या पुढे नाही, समाजाला चांगलं माहिती आहे मागणी कोणची खरी आहे कोणची खोटी आहे काय, त्यामुळे मला त्याच्यावरती काहीच उत्तर द्यायचं नाहीये। मराठा समाजाला चांगलं माहिती आहे मराठा समाजाची भूमिका काय, तीच आमची भूमिका आहे। त्यामुळे काय बाकीच्या विषयावर बोलण्याची गरज नाही, काही महत्त्व देण्याची गरज नाही। जरांगे पाटील, तुम्ही कालच परतला आहात आंतरवाली सराटीमध्ये, आता तुमची तब्येत कशी आहे, प्रकृती कशी आहे आणि सरकारकडून टाइम बॉन्ड आलाय का आणि 24 डिसेंबर नंतर काय होणार आहे? हॅलो, आवाज येतोय? हा, मला येतोय तुमचा आवाज जरांगे पाटील। हॅलो, माझा प्रश्न असा आहे की 24 डिसेंबर नंतर पुढे काय? सरकारकडून जी टाइम बॉन्डची मागणी तुम्ही केलेली होती तो टाइम बॉन्ड तुमच्यापर्यंत आलाय? नाही प्रतिक्रिया द्यायची। मराठा समाजाला माहिती योग्य भूमिका आहे, योग्य आंदोलन आहे, योग्य मागणी आहे, योग्य सगळा विषय। नाही, माझा प्रश्न असा होता की तुमची प्रकृती आता कशी आहे आणि आता तुम्ही आंतरवली सराटीमध्ये आहात, इथून पुढची भूमिका काय राहणार? 24 तारखेचा जो तुम्ही अल्टिमेटम दिलाय 24 डिसेंबरचा, त्या 24 डिसेंबर नंतर नेमकं काय होणार आता पुढे? आवाज कटतोय त्यांचा, मला एक शब्दच ऐकायला येतोय, आंतरवाली सराटी एवढंच ऐकायला आलंय। तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपला संपर्क पुन्हा एकदा साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, मात्र आताची महत्त्वाची बातमी की कुणाची मागणी बरोबर हे मला माहिती आहे। मराठा समाजाला सगळं काही माहिती आहे। दिलीप पाटील यांच्या भूमिकेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण हवंय अशी मागणी देखील आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे। इतकंच नाही तर अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तर पुन्हा एकदा आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील जोडले गेलेले आहेत। मनोज जरांगे पाटील, माझा प्रश्न असा होता की 24 डिसेंबर हा जो तुम्ही अल्टिमेटम दिलेला आहे, तर आतापर्यंत सरकारकडून जो काही टाइम बॉन्ड देण्याची मागणी तुम्ही केलेली होती तो टाइम बॉन्ड आलेला आहे का आणि 24 डिसेंबर नंतर तुमची भूमिका काय असणार आहे? तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे, मात्र कुणाचं नेतृत्व माहिती आहे हे समाजाला, ओबीसी बांधव आणि मराठा बांधव समोरासमोर येणार नाहीत। ओबीसी नेते जरी मराठा आंदोलनाविरोधात भूमिका घेत असले तरी सर्वसामान्य ओबीसी समाज, सर्वसामान्य ओबीसी घटक आमच्या पाठीशी आहे असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला।